बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख असो किंवा परभणीमधील सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्यानंतर 1 महिना उलटून गेला तरीही त्यांना अजून न्याय मिळाला नाही असे समाज बांधवांचं मागणं आहे। कारण की मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी अटक करण्यात आली, मात्र त्यातील एक आरोपी आताही फरार आहे आणि त्यांची मागणी आहे की त्या आरोपीला अटक होऊन जे काही त्यांचे सहभागी आहेत त्यांना सुद्धा फाशी शिक्षा व्हावी अशी मागणी करून आज छत्रपती संभाजीनगर मधील क्रांती चौक येथे मराठा बांधव आणि सर्व समाजातील आणि सर्व पक्षीय बांधवांचा आज महामोर्चा आहे आणि त्याचं नेतृत्व मराठा नेते मनोज जरांगे असो किंवा देशमुख कुटुंब हे करणार आहेत। ते आता काहीच वेळात क्रांती चौक येथे सहभागी होणार आहेत। पूर्वी आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करूया। नेमक्या मागण्या काय आहेत आणि कशासाठी तुम्ही आता पुन्हा एकदा मोर्चे काढत आहात? कारण की त्यातील काही आरोपी तर आता अटक करण्यात सुद्धा आलेली आहे। आरोपींना अटक केली, पण जोपर्यंत राजकीय हस्तक्षेप बाजूला निघत नाही तोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही अशी आमची भावना झालेली आहे आणि खरंच आम्हाला न्यायासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। सर्व समाज एकत्र येऊन आम्ही मोर्चा काढलेला आहे। पण तुमची जी मागणी होती की जे कराड आहेत सह आरोपी त्यांना अटक होई, त्यांना अटक झाली आणि बाकीचे जे आरोपी आहेत त्यांना सुद्धा अटक झाली, आता पुढचं पाऊल काय असणार आहे तुमच्या मागण्या? डायरेक्टली सांगतो, धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्याशिवाय हा राजकीय हस्तक्षेप बाजूला निघत नाही तोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही ही आमची भावना झालेली आहे। म्हणजे जे आतापर्यंत शासनातर्फे किंवा सरकारतर्फे जी चौकशी करण्यात आली त्याला तुम्ही सहमत नाहीत का? म्हणजे त्याला कुठेतरी कमीपणा वाटतोय का? नाही, आतापर्यंत आम्ही सहमत नाहीये। कारण काय, न्यायासाठी जर कधी एक अशी क्रूर हत्या होतीये, एक नाही 2-2 अशा क्रूर हत्या झाल्यात, त्या हत्या एवढ्या भयानक झाल्यात आणि त्या हत्येला न्याय मिळण्यासाठी जर आम्हाला रस्त्यावरती यावं लागत असेल आणि ते आरोपी 1 महिना फरार राहतात, पोलिसांना सापडत नाही, याचं कारण काय? याचं कारण एकच, राजकीय षडयंत्राच्या पाठीमाग आहे धनंजय मुंडे असतील किंवा आमचा असाच आरोप आहे आज का अजित दादा सुद्धा त्यांच्या पाठीमाग आहे की काय असं वाटायला लागलंय। अरे तुम्ही बीडचे पालकमंत्री झालात, ठीक आहे, धनंजय मुंडेला नाही केलं तुम्ही, लोकांचा रोष म्हणून त्यांना नाही केलं, स्वतःकडे घेतलं, म्हणजे याचा अर्थ काय? त्यांचा राजीनामा घेतलाय म्हणजेच तुम्ही धनंजय मुंडेला पाठीमागे घालताय। अजित दादा, हा बहुजन समाज येणाऱ्या काळात तुम्हाला माफ करणार नाही, जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही। काय भावना आहेत? अजूनही न्याय मिळू शकला नाही किंवा तुमचं मत आहे की अजूनही त्या जे काही आरोप आहेत त्यांना फाशी शिक्षा झाली नाही, काय भावना आहे तुमच्या एक करून? आमची तर सरेआम इच्छा आहे की जे आरोपी आहेत त्यांना फाशी शिक्षा झालीच पाहिजे, कारण भविष्यामध्ये देखील अशा घटना घडू शकतात आणि यांना प्रेरित होऊन आज आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये सरेआम आपण ओपन फिरतोय। परंतु अशा घटनेनंतर जर त्या गोष्टीची काही कुठेतरी नोंद झाली नाही आणि कुठेतरी अशा हत्याकांड आपल्या समोर होत आहे तर सरेआम लोक चाकू घेऊन फिरल्याशिवाय राहणार नाही आणि कोणालाही कोणी काही करू शकतं आणि आपली शिस्त व्यवस्था आणि सगळी गोष्ट या ठिकाणी नस्तनाबूत झाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळं या लोकांना कठोर ते कठोर अशी शिक्षा इथं झाली पाहिजे आणि याच्यामध्ये सर्व प्रथमतः या सरकारचा कुठेतरी याच्यामध्ये हस्तक्षेप असू शकतो असं कुठेतरी आज समाजाला वाटू लागलंय। आपल्या समाजामध्ये लोक असतील त्यांना असं वाटू लागलंय की या ठिकाणी राजकीय हस्तक्षेप असू शकतो, कारण की त्याच्यामध्ये लोक हे जर आरोपी खुलेआम आपल्या समाजामध्ये फिरताय, कुठं महिनाभर त्यांचा तपास लागत नाहीये, आपली एवढी पोलीस यंत्रणा आहे, एवढी व्यवस्था आहे, परंतु कुठेतरी न्याय मिळण्यासाठी जर त्याला कालावधी लागतोय आणि कुठेतरी स्वतःहून आरोपी समोर येतोय, याचं कारण कुठेतरी मोठं आहे आणि याच्या मागे कोणाचा तरी मोठा हात आहे। अजित पवार असतील किंवा धनंजय मुंडे असतील यांचा यामध्ये सर्वात मोठा हात असा आहे असं समाजाला आज चित्रीकरण दिसतंय। कारण या ठिकाणी कालच पालकमंत्री पद घोषित करण्यात आले आणि त्यामध्ये अजित पवारांकडेच हे पालकमंत्री कशामुळे आलं हे सर्वात प्रथम सर्व समाजाला आज प्रश्न पडलाय। कोणाकडे हवं? मागणी काय तुमची? कोणाकडे हवं? हे पालकमंत्री दुसरीकडे बी जाऊ शकत होतं, परंतु अजित पवारांकडेच का गेलं? कारण की या प्रकरणाला कुठेतरी त्यांनी वेगळी दिशा देऊन पुढे भविष्यामध्ये ते हक्काचे अजित पवार आहेत का? असू शकतात, 100% अजित पवार हे देखील याच्यामध्ये सूत्रधार असू शकतात, कारण की अजित पवारांचाच माणूस हा धनंजय मुंडे आहे आणि धनंजय मुंडेचा पाठीशी घालत असेल तर अजित पवार आहे। सर्वप्रथम तर मी तर सांगतो की धनंजय मुंडेचा राजीनामा तुम्ही पहिले घेऊन टाका आणि ते जर घेतलं नाही तर भविष्यामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचं काम धनंजय मुंडे असतील, अजित पवार असतील, मराठा क्रांती मोर्चामध्ये देखील इतके मोर्चे निघाले पण कोणतीही भूमिका आपल्या अजित पवार। दुसरीकडे लक्ष्मण हाके म्हणतायत की या हत्येनंतर त्याच्या पाठीमागे कुठेतरी काही लोकांकडून मुद्दामून जातीभेद केला जातोय, तो मुद्दा बाजूला राहतोय।
ज्यांचा खून झाला त्यांच्या आरोपींना शिक्षा व्हायला हवी, पण कुठेतरी समाजाला सोबत घेऊन काही लोक जातीभेद करताय, हे कितपत योग्य आहे? नाही, जातीभेद करण्याचा विषय नाही ना. शेवटी आज आमचा माणूस गेलेला आहे, आज आमचा माणूस मेला, तिथे मराठा समाजाचा एक माणूस मेलेला आहे, याचा पण विचार केला पाहिजे ना. तुम्ही म्हणजे त्यांना पाठीशी घालताना आम्ही मराठा समाजाने कुठं जायचं, कोणाकडे न्याय मागायचा, ही अशी आमची अवस्था झालेली आहे. म्हणजे सरकार आरोपींना पाठीशी घालत आहे का? सरकारच आरोपींना पाठीशी घालते, राजकीय हस्तक्षेप बाजूला केल्याशिवाय आम्हाला न्याय मिळणार नाही अशी भावना आमची झालेली आहे. आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात इथे जे समाज बांधव आहेत ते आता आक्रोश करत आहेत आणि जे आरोपी आहेत त्यांना काय शिक्षा व्हावी असं त्यांचं म्हणणं आहे. मी राम बुधवंत, नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.